तुम्ही HPV वॅक्सिन बद्दल ऐकलंय, पण अजूनही डाऊटमध्ये आहे का? सेफ आहे का? खरंच गरजेचे आहे का? लहान वयात देणं योग्य आहे का? आजकाल HPV वॅक्सिन बद्दल खूप माहिती फिरतीये, पण त्यातली सगळी माहिती बरोबर आहेच असं नाहीये. आणि इथेच पालक कन्फ्युजनमध्ये अटकतात. माहिती जास्त पण क्लॅरिटी कमी अशी परिस्थिती आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूयात. HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा एक कॉमन व्हायरस आहे जो पुढे जाऊन काही प्रकारच्या कॅन्सरशी संबंधित असू शकतो, विशेषतः सर्व्हायकल कॅन्सर. आता मिथ्स बद्दल बोलूया. पहिला मिथ, लहान वयात ही वॅक्सिन देण्याची गरज नाही. पण सायन्स काय सांगतं? ही वॅक्सिन बेस्ट प्रोटेक्शन तेव्हाच देते जेव्हा ती एक्सपोजर होण्याआधीच दिली जाते. म्हणून 9 ते 14 वर्ष हा आयडियल एज ग्रुप मानला जातो. दुसरं मिथ, HPV वॅक्सिन अनसेफ आहे. रिॲलिटी अशी आहे की ही वॅक्सिन अनेक वर्षांपासून जगभरात दिली जाते आणि तिची सेफ्टी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे. हलका ताप किंवा इंजेक्शन साईड पेन हे कॉमन साईड इफेक्ट्स असू शकतात, पण सिरियस साईड इफेक्ट्स खूपच रेअर असतात. आता तिसरं मिथ, ही वॅक्सिन घेतली म्हणजे भविष्यात फर्टिलिटीवर परिणाम होतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. HPV वॅक्सिनचा फर्टिलिटीशी कोणताही संबंध नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट समजा, HPV वॅक्सिन ही ट्रीटमेंट नाही तर ती प्रिव्हेन्शन आहे. म्हणजे प्रॉब्लेम येण्याआधी प्रोटेक्शन तयार असतं. पालक म्हणून तुम्ही एक डिसिजन घेता, तो भीतीवर आधारित घ्यायचा की माहितीवर आधारित घ्यायचा हे ठरवायला हवं. आज एक सिंपल स्टेप घ्या. पेडियाट्रिशियनशी डिस्कस करा आणि माहिती घ्या की HPV वॅक्सिन कधी घ्यायची. जर तुमच्या मनात अजूनही डाऊट्स असतील तर कमेंट करा किंवा DM करा. कारण क्लॅरिटी ही गेस करून मिळत नाही, ती योग्य माहितीमुळे मिळते.